तर वळूया पुढील बातमीकडे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींची बी टीम अजूनही बीडमध्ये सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे। पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोपही धनंजय देशमुखांनी पोलिसांवर केला। तर बी टीमच्या अनेक व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा अंजली दमानी यांनी केला आहे। बीडचे पालकमंत्री हे अजित पवारच आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असं त्यांच्याकडे मागणं हे चुकीचं आहे अशी खोचक प्रतिक्रिया देखील अंजली दमानी यांनी दिली आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायवसे स्पष्ट झाले। ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं। माझ्याकडे देखील अनेक व्हिडिओज आलेत आणि त्याच्यात अगदी उघडपणे ही बी टीम आत्ता काम करते असं दिसतंय। तर मला या ज्या लोकांवर मी आता जसं मी म्हटलं अजित पवारांकडनं मागणीच करणं चुकीचं आहे, ते तिथले पालकमंत्री आहेत, म्हणून मी आता ही मागणी एसपींकडे आणि डीजींकडे करणार आहे। तर एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, धनंजय देशमुख अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत। धनंजय देशमुख हे जरांगेंची भेट घेण्यासाठी आपण बघतोय की आता अंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आहेत। धस मुंडे यांच्या भेटीनंतर जरांगेंसोबत धनंजय देशमुख चर्चा करणार आहेत। धनंजय देशमुख जरांगेंची भेट घेण्यासाठी आता अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढतायत आणि आता धस मुंडे यांच्या भेटीनंतर जरांगेंशी चर्चा करण्यासाठी म्हणून धनंजय देशमुख जे आहेत ते अंतरवाली सराटीकडे निघाले। योगेश कासिद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। योगेश, काय अधिकची माहिती? धनंजय देशमुख आता या भेटीनंतर मनोज जरांगेंची भेट घेत आहेत, पुढील रणनीती या भेटीमध्ये ठरू शकते, काय अधिक सांगाल? नक्कीच धनंजय देशमुख हे आता मसाजोगमधून अंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 2 महिने होऊन काही दिवस पूर्ण झालेले आहेत, मात्र अद्यापर्यंत जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो फरार आहे आणि तो आतापर्यंत अटक नाही। तर दुसरीकडे जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन फुलेला आज न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। मात्र धनंजय मुंडे मंत्री आणि सुरेश दसांमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि याचवरून आता धनंजय देशमुख हे आंतरवली सराटीकडे मसाजोगमधनं निघालेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुखांमध्ये भेट होणार आहे। आज जवळपास घटनेला 2 महिने पूर्ण झालेले आहे आणि संपूर्ण घटनेमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती धनंजय देशमुख यांची पहिल्यापासून आहे आणि संपूर्ण देशमुख कुटुंबियाची आहे। म्हणून नक्कीच मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुखांमध्ये भेट होऊन नक्की काय पुढे येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काही वेळामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट होणार आहे। ही भेट संपूर्ण हत्या प्रकरणावरती असणार आहे। नक्कीच पुढे रणनीती काय आखायची हे देखील या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर धनंजय देशमुख आणि जरांगेंची भेट होणार आहे। धस आणि मुंडेंची भेट झाल्यानंतर आता धनंजय देशमुख थेट मनोज जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झाले आणि तिथं आता मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख या हत्येप्रकरणी कशा पद्धतीने न्याय मिळावा यासाठी काय रणनीती ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश धस हे गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय देशमुख आपण जे आहेत ते बघतोय जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धस मुंडेंच्या भेटीनंतर जालन्याच्या दिशेने आता धनंजय देशमुख निघालेले आहेत। धनंजय देशमुख जरांगेंची भेट घेऊन नेमकं काय पुढे ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धनंजय देशमुख हे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि आता जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुख हे जरांगेंच्या भेटीसाठी धस मुंडे यांच्या भेटीनंतर जरांगेंशी चर्चा करणार आहेत। धनंजय देशमुख हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेत। धनंजय देशमुख अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगेंसोबत ते आता भेट घेतील। धनंजय देशमुख हे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये, धस मुंडे यांच्या भेटीनंतर जरांगेंची ते चर्चा करणार आहेत। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, धनंजय देशमुख हे अंतरवालीमध्ये दाखल झाले आहेत।